नमस्कार, मी डॉक्टर महेश चोपडे, रजिस्ट्रार MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे. सर्वप्रथम आपणा सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत. दिनांक 8 डिसेंबर 2025 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन याच्या हार्डवेअर नोडल सेंटरचं कार्य MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये होणार आहे. 8 तारखेला त्याचं इनॉग्रल आहे, 12 तारखेला त्याचं व्हॅलिडेटरी सेशन होईल. देशभरामधून यामध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये जे काही पार्टिसिपेट झालेल्या टीम्स आहेत, त्यातून जे काही इंटरनल हॅकेथॉनमध्ये विजेते ठरले, तर अशा त्या सगळ्या टीम्स या राष्ट्रीय पातळीवरती त्यामध्ये पार्टिसिपेट होत आहेत. आमच्या या नोडल सेंटरला जवळपास 24 टीम्स रिपोर्ट करतायत आणि ते जवळपास मला वाटते 14 राज्यामधून ह्या सगळ्या टीम्स आलेल्या आहेत आणि 8 ते 12 या कालावधीमध्ये त्यांचं त्या ठिकाणी कार्य चालत राहणार आहे. तर सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी या विद्यार्थी ऍक्टिव्हिटीला खूप मनापासून प्रतिसाद द्यावा. आपण देखील त्या ठिकाणी व्हिजिट करावी. ही मुलं 24/7 त्या ठिकाणी राहून पूर्णपणे वेळ देऊन काम करतात. यामध्ये जसं राष्ट्रीय समस्या, सामाजिक समस्या अशा पद्धतीच्या ज्या काही प्रॉब्लेम डेफिनेशन्स दिलेल्या आहेत, खरं तर आमच्या नोडल सेंटरला 4 विभागातून त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स आहे, त्याच्यानंतर केरला गव्हर्नमेंट आणि AICT अशा 4 विभागाकडून त्या प्रॉब्लेम डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. त्याच्यावरती ही मुलं पूर्णपणे काम करता आहेत आणि त्यातली जे काही विजेते होतील तर त्या विजेत्यांना आपण 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता या व्हॅलिडेटरी सेशन मध्ये त्यांना आपण पारितोषिक देऊन विजेत्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. तर या ह्याच्यामध्ये जवळपास 100 टीम्स पार्टिसिपेट आमच्याकडून झालेल्या होत्या. त्यामध्ये 10 शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत. म्हणजे MIT ADT विद्यापीठाच्या देखील 10 टीम्स या राष्ट्रीय पातळीवरती कार्यरत झालेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या नोडल सेंटरला रिपोर्ट करतील आणि त्या माध्यमातून जे काही त्यांचे रिझल्ट असतील तेही 12 तारखेला डिक्लेअर होतील. आणि MIT ADT विद्यापीठे गेले 4 वर्ष हे नोडल सेंटर म्हणून काम करते. 2017ला या स्पर्धेचं सुरुवात झालं, तेव्हापासून आम्ही या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पार्टिसिपेट करतो आहोत. परंतु गेली 4 वर्ष सलग आम्ही नोडल सेंटर म्हणून देखील त्या ठिकाणी काम करतोय. तर विविध राज्यातून पार्टिसिपेट होणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना या 8 ते 12 कालावधीमध्ये पूर्ण सपोर्ट आमच्या सगळ्या ADT विद्यापीठाच्या टीम कडून राहील आणि हे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतील आणि 12 तारखेला विजेते जे आहेत ते डिक्लेअर होतील. तर अशा पद्धतीचं हे स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं 8वं सत्र या वर्षी आमच्या विद्यापीठामध्ये आयोजित केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं जे काही व्हॅलिडेटरी सेशन आहे त्याकरिता पुण्यातले माननीय आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, यांना देखील आम्ही या कार्यक्रमाला इन्व्हाइट करतो आहोत. आणि 12 तारखेच्या व्हॅलिडेटरी सेशनला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्याचबरोबर म्हणजे ते देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ यांना देखील आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. तर ते देखील या एकतर इनॉग्रेशनला किंवा मग व्हॅलिडेटरीला त्यांच्या वेळेप्रमाणे ते देखील उपस्थित राहणार आहेत. तर आपल्याकडून या 8 ते 12 मध्ये आपण उपस्थित राहून वाईड पब्लिसिटी द्यावी. खरं तर विद्यार्थी ऍक्टिव्हिटी आहेत, त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे की जेणेकरून या नॅशनल आणि सोशल प्रॉब्लेम्सला कुठेतरी सॉल्व्ह करायला यंग जनरेशनचा माइंड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करता येईल आणि लॉंग टर्म सोल्युशन्स मेक इन इंडियाच्या माध्यमातून देश पातळीवरती आणि त्याच्यानंतर ही सगळी सोल्युशन्स आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आपल्याला पाठवता येतील. तर मला नक्की खात्री आहे याला चांगला विद्यार्थ्यांचा सपोर्ट आहे. तुम्ही देखील समाजाचा भाग म्हणून या ठिकाणी त्या विद्यार्थी ऍक्टिव्हिटीला सपोर्ट कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.